नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. उघड्यावर कचरा टाकल्यास खेडमध्ये कठोर कारवाई. खेडमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा कायम, एक दिशा मार्ग कागदावरच. रत्नागिरी पोलीस दलाचा 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात 5वा क्रमांक. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाचं सावट, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा खेडमध्ये शुभारंभ. सविस्तर वृत्त. नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यावर भर दिलाय. एकीकडे शहर चकाचक करून नागरिकांचा आरोग्यमान सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र काही जण उघड्यावर कचरा टाकून परिसर अस्वच्छ करत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद हद्दीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. यापूर्वीच नगर प्रशासनानं उघड्यावर कचरा टाकू नये असं आवाहन करत दंडात्मक कारवाई करण्याची तंबी दिली होती. मात्र तरी देखील या सूचनेकडे दुर्लक्ष करत नगर परिषद हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी उघड्यावरच कचरा टाकला जातोय. एकीकडे नगर प्रशासनानं स्वच्छ खेड सुंदर खेड ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी कंबर कसली असताना दुसरीकडे मात्र उघड्यावर कचरा टाकून संकल्पनेला हरताळ फासला जातोय. मोकाट जनावरे हा कचरा आजूबाजूला पसरवत असल्याने दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय नगर प्रशासनानं घेतला आहे. खेड शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांच्या बेसुमार संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या समस्येतून सुटका करण्यासाठी काही महिन्यापूर्वी एक दिशा मार्ग राबवण्याची जय्यत तयारी करण्यात आली. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे ही योजना अद्याप कागदावरच राहिली आहे. शहरात ठिकठिकाणी लावलेले सूचना फलक आज जैसे थे असून अंमलबजावणी अभावी एक दिशा मार्ग आता दिशाहीन बनलाय. बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि त्यातच होणारी पथारीवाल्यांची अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटिल बनत चाललाय. अनेक दुकानदार आपल्या दुकानासमोर व्यावसायिकांना बसू देत असल्यामुळे चालणं देखील कठीण झालंय. शहरात हक्काची वाहनतळ व्यवस्था नसल्याने वाहन चालक भर रस्त्यात आपली वाहनं उभी करतायत. रणरणत्या उन्हात या कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांची दमछाक होतीये. पोलीस प्रशासनाकडून कधीतरी होणारी दंडात्मक कारवाई या समस्येवर तोडगा काढण्यास अपुरी पडत असून शहरातील मुख्य बाजारपेठ वाहतुकीच्या विळख्यात अडकली आहे. नगर प्रशासनानं या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. या संदर्भात बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांनी सांगितलं, शहरात किमान अवजड वाहनांसाठी तरी एक दिशा मार्ग तातडीनं सुरू व्हायला हवा. तसेच नगर परिषदेने पे अँड पार्क सारखी मोहीम प्रभावीपणे राबवल्यास बेशिस्त पार्किंगला लगाम बसेल आणि नागरिक आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल. अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण न देता पोलीस यंत्रणा आणि नगर प्रशासनाने समन्वयानं ही योजना अंमलात आणावी अशी मागणी आता जोर धरतेय. राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी करत प्रथमच राज्यात 5वा क्रमांक प्राप्त केलाय. या यशाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांना रत्नागिरी जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कायदा सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार,
मुख्य सचिव राजेश अगरवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर या 7 घटकांमुळे कार्यालयाचं मूल्यमापन करण्यात आलं होतं. 34 सर्वोत्तम पोलीस अधीक्षकांमध्ये 200 पैकी 144.25 गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय 5वं ठरलंय. राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार असून येत्या 30 मार्चपासून वादळी पावसाचं नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. 31 मार्च रोजी पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील. मात्र हवामान अस्थिर असल्याने अधूनमधून पावसाच्या सरी येऊ शकतात. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षा सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभं राहणं टाळावं, असं आवाहन जिल्हा माहिती कार्यालय रायगड मार्फत करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात भारतीय जनसंघ आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने प्रशिक्षण महाअभियान अत्यंत उत्साहात राबवलं जातंय. याच महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत भाजपा उत्तरखेड मंडलच्या वतीने बोरघर येथील जोशी फार्ममध्ये या प्रशिक्षणाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यकर्त्यांना वैचारिक, संघटनात्मक आणि आचरणाच्या स्तरावर सक्षम बनवणं हा या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली विधानसभा प्रमुख श्रीराम इदाते यांनी उपस्थितांशी संवाद साधत सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना मान्यवरांनी नमूद केलं, राष्ट्रसेवेचा मार्ग हा केवळ राजकारणाचा नसून तो समाजकारणाचा आणि संस्काराचा मार्ग आहे. दीनदयालजींच्या आदर्शांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष नंदू साळवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या वेगानं बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्ता अभ्यासू आणि समाजाशी जोडलेला असणं आवश्यक असून या प्रशिक्षणामुळे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांचं योगदान अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन पुणे आणि DWS कंपनी यांनी उर्मी प्रकल्पांतर्गत पुन्हा एकदा मोलाचा पुढाकार घेतलाय. तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव, बोरज, तुंबाड आणि आरजी काते विद्या मंदिर धामणी येथे मासिक पाळी आणि वैयक्तिक आरोग्य जागरूकता सत्राचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींना वर्षभर पुरेल अशा सॅनिटरी नॅपकिन किटचं वाटप करण्यात आलं असून यामुळे त्यांच्या आरोग्यासोबत शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी सेवा सहयोगच्या स्वयंसेवक प्रांजली इनामदार आणि उर्मी प्रकल्प समन्वयक दीप्ती बोगम यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केलं. मासिक पाळी दरम्यान पाळायची स्वच्छता, संसर्ग टाळण्याचे उपाय आणि या काळातील पोषक आहाराचं महत्त्व प्रांजली इनामदार यांनी पटवून दिलं. मासिक पाळी हा एक नैसर्गिक बदल असून त्याभोवती असणारे सामाजिक गैरसमज बाजूला सारून मुलींनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं, असं आवाहन दीप्ती बोगम यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे.
हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी खेडचे स्थानिक रहिवासी सुयोग बेडेकर यांनी विशेष सहकार्य केलं. या कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सेवा सहयोग फाउंडेशन आणि DWX कंपनीनं राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून दयाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री अरुण उर्फ अण्णा कदम यांनी या कार्याचं विशेष अभिनंदन केलंय. शाळा व्यवस्थापनानं देखील या सामाजिक बांधिलकीबद्दल संस्थेचे आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम म्हणजे केवळ संवाद नसून तो देशवासियांसाठी प्रेरणेचा एक अखंड स्रोत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून भाजपा उत्तर खेड मंडल रत्नागिरीतर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बोरघर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात संपन्न झालं. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधानांचे विचार ऐकले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी देशभावना जपत विविध विषयांवर प्रकाश टाकला. मन की बात संपल्यानंतर प्रशिक्षण महाअभियानाला सुरुवात झाली. या शिबिरात भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला असून आगामी काळात केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचं मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ॲडव्होकेट वैभवजी म्हणाले, पंतप्रधानांचा मन की बात हा उपक्रम आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करण्याची ऊर्जा देतो. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्तर खेड मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता अधिक सक्षमपणे पक्षाचं कार्य पुढे नेईल. या कार्यक्रमाला भाजप उत्तर खेड मंडळचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरघर येथील या प्रशिक्षण वर्गामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.